सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। देवगडात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात बुडाले असून अनेक ठिकाणी भाताला कोंब फुटले आहेत। शेतकऱ्यांनी अखेरच्या टप्प्यातील हंगामात घेतलेले परिश्रम पाण्यात गेल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। दिलेल्या अंदाजानुसार 25 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्णपणे कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होणार असून वादळ सदृश परिस्थिती निर्माण होणार असल्याचे संकेत दिले होते। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहू शकतो, आज सोमवारी सायंकाळी देखील देवगड येथे पूर्णपणे जोरदार मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून गेली 2 दिवस संपूर्ण देवगड व आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टीने थैमान घातले आहे। पूर्णपणे या ठिकाणी संपूर्ण जनजीवन देखील विस्कळीत झाले असून मच्छीमार व्यावसायिकांचा व्यवसाय देखील पूर्णपणे ठप्प झाला आहे। समुद्रात देखील उंचच्या उंच लाटा उसळत असून ठिकठिकाणी भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गेली 2 दिवस हा मुसळधार पाऊस देवगड असलेला एक आव्हानच ठरलेला आहे। पूर्णपणे दिवाळी पावसात जात असताना, दसरा पावसात जात असताना यापुढील काळ कशा पद्धतीने जाईल या नियोजनात पूर्णपणे देवगड असले असून आज सायंकाळी 5 वाजल्यापासून आभाळ भरून आले आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो देवगड बस स्थानक आहे। प्रवासी देखील आपल्या प्रवासी फेरीची वाट पाहत असून मुसळधार पर्जन्यवृष्टी आजही या ठिकाणी होत आहे। संपूर्णपणे देवगड शहर व तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरात असलेल्या भात शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर मच्छीमार हंगाम गेली महिनाभर पूर्णपणे ठप्प झाला असेल तर पूर्णपणे समुद्रात व्यवसाय वारंवार वादळ सदृश परिस्थिती आणि या परिस्थितीत गुजरात देखील नौका देखील देवगड बंदरात दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे स्थानिक सिंधुदुर्ग असो, रत्नागिरी असो, देवगड असो या भागातील देखील मासेमारी नौका या मोठ्या प्रमाणात आश्रयासाठी देवगड बंदरात आला असून गेली महिनाभर देवगड बंदरात मासेमारी हंगाम पूर्णपणे ठप्प झाला आहे। स्थानिक जनजीवन देखील विस्कळीत झाले असून स्थानिक बाजारपेठांवर देखील याचा परिणाम झालेला आहे। त्याचप्रमाणे प्रवासी फेऱ्या असो, खासगी वाहने असो यांना देखील या संपूर्णपणे मुसळधार पर्जन्यवृष्टीचा सामना करावा लागत आहे। गावागावातील वाडीवाडीतील रस्त्यांची धूळ झाली असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे आणि या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे। शासनाकडे या देखील परिस्थितीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे। सिंधुदुर्ग 24 तासासाठी दयानंद मांगले देवगड। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 91 75 11 0202 94 21 14 54 24 86 00 73 07 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।